अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना तडाखा। नाशिकमध्ये काढणीला आलेला कांदा गारपिटीमुळे सडण्याच्या मार्गावर, तर अकोल्यात गहू फळबागात जमीनदोस्त। लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसीतील दुरुस्तीची मुदत आज संपणार। ई-केवायसीमुळे लाभार्थी महिलांची संख्या 71 लाखांनी घटणार। भुंदू खरात भक्तांच्या घर कार्यालयात जाण्यासाठी उकळायचा 5 ते 20 लाख रुपये, तर खरातवर शिर्डीतील 4 एकर भूखंड खरेदी प्रकरणी गुन्हा दाखल। एकूण गुन्ह्यांची संख्या 11वर। IPL साठी मुंबईत आलेले BCCIचे ब्रॉडकास्ट इंजिनियर विल्यम लँगफोर्ड यांचा गूढ मृत्यू। हॉटेल ट्रायडनमध्ये आढळला मृतदेह। अद्याप तरी संशयास्पद काहीही आढळलं नसल्याचा पोलिसांचा दावा। पश्चिम बंगाल निवडणुकीआधी भाजपची मोठी खेळी। भारताचा महान टेनिसपटू लिएंडर पेस भाजपात, किरेन रिजिजू यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। अमेरिकेच्या लष्कराचा इराणवर मोठा हल्ला। 2000 पाऊंडच्या बंकर बस्टर बॉम्बचा इस्फान शहरावर वर्षाव। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट। नमस्कार, मी दीपक पळसुले। दुपारचे 2 वाजता आहेत। बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राज्यभरात जी गारपीट होती, अवकाळी पाऊस बरसतोय, त्याच्यामुळे कसं नुकसान होतंय या बातम्यांचा सविस्तरपणे आढावा घेऊया। राज्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला। शहरी भागामध्ये कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला, पण ग्रामीण भागात पिकांचं मात्र मोठं नुकसान केलं। त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। विशेष म्हणजे काही ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपीट होते, यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। हा पाऊस पुढचे 3 दिवस तरी राज्यात ठाण मांडून राहण्याचा अंदाज हा वर्तवला जातोय। नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं कांद्यासह हरभरा आणि इतर शेती पिकाचं मोठं नुकसान झालं। सटाणा मालेगाव भागातील शेतकरी हवालदिल झाले। अचानक आलेल्या पावसासह गारपिटीमुळे शेतातील उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालं। विशेषतः कांदा, हरभरा, गहू, मका, द्राक्ष आणि डाळिंब या पिकांना मोठा फटका बसला। शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं। या सगळ्या पिकांची मंत्री दादा भुसेंनी पाहणी केली। मंत्री दादा भुसे यांनी तात्काळ नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे शासकीय अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत। मला वाटतं की अशा प्राप्त परिस्थितीमध्ये हा संपूर्ण अहवाल माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही सुपूर्द करू आणि लवकरात लवकर या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी उद्याच कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी केली जाईल। अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं काढणीला आलेलं पीक नासवलं। कांदा पिकासाठी अनेक महिने मेहनत, कर्ज काढून बियाणं, खतं, औषधांवर खर्च केला आणि काढणीच्या वेळीच अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला। या अनपेक्षित संकटामुळे शेतातील कांद्याचं पूर्णपणे नुकसान झालं। मोठ्या प्रमाणात कांदा सडण्याची शक्यता आहे। गारांच्या माऱ्यानं कांद्याची पातं आडवी झाली, तर अनेक ठिकाणी कांद्याच्या शेतात पाणी साचून आहे। त्यामुळे काढणीला आलेला कांदा बाजारात नेण्यापूर्वीच खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते। मायबाप सरकारनं नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करतो आहे। कांद्याचं नुकसान झाले, तुम्ही लाईव्ह पाहिलेलं आहे। आणि डाळिंबची काठ शेट होती, त्याच्यात फक्त काडक्या राहिलेल्या आहेत। बाकीचं नुकसान हे बांध पार फुटलेले आहेत। फक्त सरकारने काही हे दिलं पाहिजे बा। त्याच्यामध्ये आमचं जवळजवळ 6 ते 7 एकर कांदा पाण्यामध्ये सापडलेला आहे। एवढ्या 15 दिवसात कांदा काढणीवर आलेला होता। गव्हर्नमेंटने आमच्यावरती काहीतरी दयामाया करायला पाहिजे। नुकसान तर भरपूर झाले, त्याच्यामुळे आता गव्हर्नमेंटने थोडाफार विचार केला पाहिजे। आणि एकरी खर्च तुम्हाला सांगतो, डाळिंबाचं पण एवढं नुकसान झालंय, फारच काहीतरी। कमीत कमी 1.25 तासपर्यंत गारपीट चालू होती आणि त्यानंतर पाऊस चालू होता। पाऊस जवळजवळ 2 ते 2.25 तास पाऊस चालला टोटल। तर पाणी एवढं भयंकरच होतं की झाडं सुद्धा एकदम जमिनी लेवलला झालेलं आहे। गेल्या काही दिवसापासून
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्याला बदनाम करण्यासाठी तुतारी गटाकडनं सातत्यानं प्रयत्न केला जातोय। तुतारी गटाचं जेवढं स्वतःच्या पक्षावर लक्ष नाही तेवढं लक्ष हे आमच्या पक्षावरती आणि आमच्या पक्षातल्या नेत्यावरती आहे। सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट कशी पडेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदनाम कसा होईल यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। आम्हाला एक माहिती अशी भेटलेली आहे की रोहित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपयाचं पॅकेज हे एका एजन्सीला दिलेलं आहे। पक्षातील पदाधिकाऱ्याला पगार देऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती खोटा आरोप करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी नेमणुका केलेल्या आहेत। त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचं काम हे त्या ठिकाणी करत आहेत। राष्ट्रवादीमध्ये कशी फूट पडेल, राष्ट्रवादीमध्ये कसे भांडणं लागतील यासाठी सातत्यानं प्रयत्न केला जातोय। त्यांच्याच एका प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हणजे मीडियामध्ये अशी एक बातमी सोडली की कॉन्स्टिट्यूशनमधून काही फ्रंटल वगळण्यात आले, त्याच्यामध्ये ओबीसी असेल, सामाजिक न्याय असेल किंवा इतर सेल असतील। अर्धवट माहिती त्यांनी त्या ठिकाणी माध्यमाला त्या ठिकाणी दिलेली आहे। मी आपल्याला जे कागद दाखवणार आहे, ज्या पक्षाची जी घटना आहे त्या घटनेमध्ये आज नाही पक्ष स्थापन झाल्यापासून फ्रंटलचे 5 विभाग आहेत आणि सेल आपल्याला तसे वाढवता येत आहेत। फ्रंटलमध्ये एक येते फादर बॉडी, दुसरं येतं राष्ट्रवादी महिला काँग्रेस, त्याच्यानंतर युवकची बॉडी आणि त्याच्यानंतर विद्यार्थी आणि सेवा दल हे फ्रंटलचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये असतं। हे मी आज आपल्याला या ठिकाणी दाखवतोय आणि हाच कागद दाखवून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे। त्यांनी असं सांगण्यात आलं की सेवा दल, ओबीसी सेल, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक हे सेल फ्रंटलमधून वगळण्यात आलेले आहेत। हे सेल कधीही फ्रंटलमध्ये नव्हते, ते सेल म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत होते। ही आहे 27.1 आर्टिकल मधलं आपलं त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र आहे त्याच्यावरची ही माहिती आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जी माहिती भेटली माध्यमामध्ये आली ती डायरेक्ट 30ची आली, त्याच्यामध्ये 28चा पेपर हा पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे। ही आहे आमच्या पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशन मधलं 28.1, त्याच्यामध्ये SC, ST, OBC, मायनॉरिटी, किसान, लोकल बॉडी जितक्या काही सेल आहेत ते ह्या 28 मध्ये ॲड केलेले आहेत आणि त्या निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेले आहे। हे आजचं नाही तर हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्या वेळेस पक्ष स्थापन झाला त्यावेळेसपासून यांना सेलचा दर्जा देण्यात आलेला आहे। आणि मी जे आधी आपल्याला सांगितलं, महिला, युवक, विद्यार्थी, सेवा दल आणि फादर बॉडी हे फ्रंटलमध्ये मोडले जातात, परंतु जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा अडचणीत येईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशी बदनामी होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा कशी मलिन होईल यासाठी सातत्यानं प्रयत्न रोहित दादांच्या टीमकडनं केला जातोय। माझं त्या टीमला एवढंच सांगणं आहे, जितकं लक्ष तुम्ही आमच्या पक्षावरती देताय तितकंच लक्ष तुम्ही तुमच्या आमदारावरती द्या, तुम्ही तितकंच लक्ष तुमच्या खासदारावरती द्या, तितकंच लक्ष तुमच्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यावरती द्या, कारण ते तुमच्या पक्षात नाही तर दुसऱ्या पक्षात आहेत। आज तुमचे मोहोळचे आमदार कुठल्या पक्षाच्या नेत्याचं बॅनर लावून त्या ठिकाणी कार्यक्रम घेतात हे तुम्ही पाहावं। सोलापूर जिल्ह्यामधले तुमचे आमदार, तुमचे खासदार कुठल्या पक्षाच्या नेत्याच्या बॅनर खाली काम करतायत हे सुद्धा तुम्ही पाहावं आणि मग आमच्या नेत्यावरती बोलावं। आमच्या पक्षातले प्रश्न सोडवण्यासाठी, आमच्या पक्षात जर कोणी चुकला तर त्याला शिक्षा करण्यासाठी सुनेत्रावहिनी पवार ह्या सक्षम आहेत। कुणी आमच्या पक्षामध्ये लुडबुड करू नये एवढीच विनंती आज आपल्या माध्यमातून आज आम्ही करतोय। ह्याच्या पुढे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती टीका टिप्पणी केली तर जशास तसं उत्तर आमच्याकडनं दिलं जाईल। परंतु सातत्यानं रोहित पवार हा आरोप करतात की सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेतच, परंतु अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी खरं तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये चेंज मोठ्या प्रमाणात केलेले होते,
कॉन्स्टिट्यूशनमध्ये चेंज असे करण्यात आलेले होते की जिथे वर्किंग कमिटीला सगळे निर्णय घेण्याचे अधिकार होते त्या ठिकाणी प्रेसिडेंट/वर्किंग प्रेसिडेंट असा उल्लेख जो आहे तो या सगळ्या नवीन कॉन्स्टिट्यूशनमध्ये नमूद करण्यात आलेला होता आणि यालाच आक्षेप कुठेतरी सुनेत्रा पवारांनी घेतला आणि सुनेत्रा पवारांनी खरं तर पत्र लिहिलं इलेक्शन कमिशनला की हे सगळे जे काही कॉन्स्टिट्यूशनमधले अमेंडमेंट दिलेले आहेत ते रद्द करण्यात यावे अशा पद्धतीचं पत्र होतं. मग सुनेत्रा वहिन्यांनी खोटं बोललेलं आहे का? दादाचा निधन झाल्याच्या नंतर दादाच्या पार्थिवाला अग्नी देण्याच्या आधीच काही लोकांकडनं राजकारण त्या ठिकाणी चालू झालं होतं. पक्षामधला काही अंतर्गत निर्णय आहेत ते निर्णय बाहेर सांगून नाही, पूर्णपणे आमच्या पक्षातील नेत्यांनी अजितदादाच्या कुटुंबाच्या ताब्यात कसा पक्ष राहील यासाठी प्रयत्न केलेला आहे. अनेक लोकांनी डावपेच चालू केलेले होते, त्यांचे डावपेच हाणून पाडण्यासाठी अशा पद्धतीचं काही बदल करावे लागले असतील तर केले असतील, परंतु याबाबत वरिष्ठ नेते तुम्हाला योग्यरित्या सांगतील. मी पूर्ण करतो त्याबाबत वरिष्ठ नेते सांगतील. वहिनी पुढच्या काळामध्ये यावरती आपल्याला ही सांगतील. परंतु आमच्या पक्षामध्ये जर कोणी चुकला तर त्या चुकीला पूर्णपणे शिक्षा करण्याचा अधिकार वहिनीला आहे. त्यामुळं इतरांना आमच्या पक्षात लक्ष घालण्यापेक्षा स्वतःच्या पक्षावर लक्ष ठेवावं एवढंच आमचं म्हणणं आहे. आम्ही सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नेतृत्वात आमच्या पक्षातले सर्व नेते या ठिकाणी काम करतात. पुढील काळात त्यांच्याच नेतृत्वात हा पक्ष पुढे जाईल. सुनेत्रा पवारांना विश्वासात न घेता राष्ट्रीय अध्यक्ष होणार होत्या अवघ्या 10 दिवसानंतर, तर मग 16 तारखेला हे पत्र देण्याची घाई का करण्यात मी आली? आपल्याला आणखी 10 दिवसानंतर हे पत्र देण्यात आलं की मधल्या काळामध्ये जो काही पत्रव्यवहार झाला असेल तो नलिफाय करण्यात यावा. अजितदादाच्या अपघाती निधनानंतर बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान या ग्राउंडमध्ये पार्थिव ठेवलं असताना काही त्या ठिकाणी राजकीय घडामोडी घडत होत्या, जेणेकरून अजितदादाचं कुटुंब या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे या पद्धतीच्या हालचाली त्या ठिकाणी आम्हाला जाणवल्या. त्यामुळं अशा पद्धतीचं काही पावलं उचलावे लागले असतील तर आमच्या नेत्यांनी उचलले असतील, परंतु आमच्या पक्षांतर्गतले जे काही विषय आहेत ते विषय सोडवण्यासाठी सुनेत्रा वहिनी पवार ह्या सक्षम आहेत. बाकीच्यानं लुडबुड करू नये एवढंच आमचं म्हणणं आहे. लुडबुड करू नये, परंतु राष्ट्रीय अध्यक्षांना अंधारात ठेवून सुनेत्रा पवारांना अंधारात ठेवून तुमच्या दोन नेत्यांनी हे काम केलंय का? हे तुम्हाला मान्य आहे का? नाही, आमच्या नेत्यांनी काय केलंय, कशासाठी केलंय ते वहिनी पुढे त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. वहिनीलाही त्या माहिती आहेत. त्याच्यामुळं आमच्या पक्षांतर्गतला तो विषय आहे. त्याच्यामुळं इतरांनी याच्यामध्ये आपली लुडबुड थांबवावी एवढंच आमचं म्हणणं आहे. परंतु सुनेत्रा पवार घडत असताना राष्ट्रीय अध्यक्षांची ऐवजी कार्याध्यक्षाकडे ताकद द्यावी, त्यांच्याकडे सर्वाधिकार द्यावे, एवढी तुम्हाला गरज का वाटली? कारण की सगळे ज्या वेळेस राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादा होते, अजितदादाच्या निधनानंतर काही हालचाली त्या ठिकाणी घडल्या होत्या. पक्ष दादाच्या कुटुंबाच्या ताब्यात राहावा यासाठीचा तो प्रयत्न होता. दादाच्या कुटुंबालाच त्या ठिकाणी आमच्या नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बसवलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे काही पत्रव्यवहार झाला आहे तो कुटुंबाच्या ताब्यात पक्ष राहावा यासाठीच झालेला आहे. ही पक्षांतर्गतचा विषय आहे. त्याच्यामुळं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी बाहेर सांगू शकत नाही. आमच्यावरती अजितदादाचे संस्कार आहेत. त्याच्यामुळं जे काही राजकारण काही लोकांनी चालू केलं होतं त्या राजकारणामध्ये आमचा पक्ष दादांच्या कुटुंबाच्या ताब्यात राहावा यासाठी केलेलं आहे आणि याबद्दल सविस्तरपणे आमचे ज्येष्ठ नेते बोलतात. संविधानामध्ये तुमच्या पक्षाची जी घटना आहे त्याच्यामध्ये जो बदल करण्यात आला, तुमचं संविधान असं सांगतं की त्याच्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणी होणे अपेक्षित आहे. जर राष्ट्रीय कार्यकारिणीच झाली नाही तर मग या तिघांच्या सहीचं पत्र, मुळात पहिला प्रश्न तर या सह्या त्यांच्या आहे. बघा, निवडणूक आयोगाचा आणि पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये असा नियम आहे की जर अपघाती एखादी व्यक्तीचा अपघाती किंवा पक्षामध्ये इमर्जन्सी आलं तर पक्षाकडून जो सेकंड फळीचा नेता असतो त्याच्याकडे ते अधिकार दिले जातात किंवा ते बाय डिफॉल्ट जसा कॉन्स्टिट्यूशननुसार जात असतात. ते जनरल मी तेच सांगतोय. परंतु आमच्या पक्षामध्ये कार्याध्यक्ष या नाव राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्लभाई त्या ठिकाणी काम पाहिजे. या सगळ्यांनी मिळून, जनरल सेक्रेटरी तटकरे साहेब पण होते, या सगळ्यांनी मिळून मीटिंग बोलवली आणि मीटिंगच्या नंतर सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष होतील यासाठी पूर्णपणे प्रयत्न केला आणि वहिनी दादाच्या कुटुंबाच्या ताब्यात पक्ष देण्याचं काम केलं. परंतु काही लोकांनी जे काही आमची रणनीती होती त्याला वेगळ्या पद्धतीने दाखवून आमच्या पक्षातल्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये असं देखील आहे की तुम्हाला मॅडमने विचारला तोच प्रश्न आहे की
एखादा कॉन्स्टिट्यूशन मध्ये बदल करायचा असेल तर तुम्हाला राष्ट्रीय कार्यकारिणीची Special बैठक एजीएम तर मग बोलावी लागते. भविष्यात तुम्ही अशाच स्पेशल प्रकारे एजीएम न तीन- बोलवता ही अशी अमेंडमेंट करणं योग्य आहे का? कॉन्स्टिट्यूशन मधलं एमर्जन्सी क्लॉज जर आपण वापरला तर त्याच्यामध्ये अध्यक्षाच्या जर समजा काही घटना घडली तर तसा अधिकार दिलेला आहे. आणि आमच्या नेत्यांनी काय चुकीचं केलेलं आहे त्याच्यामध्ये दादाच्या कुटुंबाच्या ताब्यात पक्ष मिळवून देणं चूक आहे का? दादाच्या आम्हाला वहिनीलाच राष्ट्रीय अध्यक्ष करायचं आहे हे पहिल्या दिवसापासनं आमचे नेते सांगत आलेले आहेत. काही लोक पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते, ते हाणून पाडण्याचं काम मात्र या नेत्यांनी केलेलं आहे. पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही आमचे नेते सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वात काम करतो. त्याला जोडून माझा प्रश्न आहे, जसं तुम्ही म्हटलं की काही लोक पक्ष हायजॅक करायच्या प्रयत्नात होते, दुसरीकडे तुम्हाला अशी भीती होते की जर राष्ट्रीय अध्यक्ष किंवा या सगळ्यात अधिकारी जर कोणी नसेल तर तुमच्यासोबत असलेली माणसं पुन्हा एकदा पवार साहेबांकडे जातील आणि त्यामुळे या घडामोडी तुम्ही बदलल्या आणि लवकरात लवकर जो आहे तो पदभार चेंज. आमच्या पक्षातला एकही पदाधिकारी इतर कुठल्या पक्षात जाणार नाही. अजितदादाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अजितदादाच्या विचारावर काम करणारी लोक आज पक्षामध्ये आहेत. हे सर्व लोक अजितदादांची शिकवण यांच्यावरती आहे. त्याच्यामुळं सुनेत्रा वहिनीच्या पाठीमागं जयदादा पारदादांच्या पाठीमागं कायमस्वरूपी राहतील. कोण काही किती जरी वावड्या उठवल्या तरी आमची लोक दादाच्या कुटुंबाच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहतील. आज काही जणांनी पत्रकार परिषद घेऊन तुमच्या पार्टीवर आरोप केलेला आहे की चाकणकरांचे चौधरी जे तिथले रायगडचे त्यांचे व्यवहार आहेत अनेक कंपन्यांचे गैरव्यवहार पद्धतीने केले गेलेले आहेत. तसंच पहिल्यांदाच अनिकेत तटकरे यांच्या संदर्भात सुद्धा ॲलिगेशन्स होताना दिसून आलेले आहेत की तिथे अनेक कंपन्या त्यांनी केलेल्या आहेत की त्यांचे व्यवहाराच्या विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. एक तरी भोंदूबाबा खरातचं प्रकरण खूप गंभीर आहे. या प्रकरणामध्ये सखोल चौकशी चालू आहे. SITच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी चौकशी लावलेली आहे. याचा तपास चालू असताना त्याच्यावरती अधिकचं बोलणं मला वाटतं कुठेतरी योग्य नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे, या प्रकरणात कुठल्याही पक्षाचा असेल जर तो दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी. अण्णा बनसोडे यांच्यावर पदावर स्थलांतर येईल असं सांगितलं जातं. उपाध्यक्ष पदाच्या कार्यपद्धतीवर मुख्यमंत्री प्रचंड नाराज आहेत. तसंच पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने कॉर्पोरेशन इलेक्शनला भूमिका घेतली होती त्यावर सुद्धा अजित पवार नाराज होते. ज्या वेळेस महायुती स्थापन झाली, महायुतीमध्ये जर मतभेद निर्माण झाले असतील किंवा महायुतीमध्ये पक्षांतर्गत जर काही घडामोडी घडत असतील, वादविवाद निर्माण झाले असतील तर त्या ठिकाणी एक कमिटी नेमण्यात आलेली आहे. त्या कमिटी पुढे काय त्यांचं म्हणणं असेल ते मांडत असतात. आम्ही 3 पक्षाचे नेते बसून तो विषय त्या ठिकाणी सोडवतील. मला वाटतंय अशा पद्धतीची कुजबूज कुठेही नाही. जर काही असेल तर त्यावर सुद्धा तोडगा काढतील. खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर या SIT चौकशी टाळतायत असं तुम्हाला वाटतंय का? कधीही नाही. ज्या दिवशी त्यांना बोलवणं येईल, समन्स येईल, त्या स्वतः हजर राहून त्या चौकशीला सामोरे जातील. निष्पक्षपणे चौकशी व्हावी या उद्देशाने त्यांनी आपल्या दोन्ही पदाचा राजीनामा दिला आणि मला पूर्ण विश्वास आहे ते सहकार्य करतील. ज्या दिवशी त्यांना बोलवणं येईल त्या दिवशी नक्की हजर राहतील. महाराणी ताराराणी या जैन समाजाच्या होत्या. जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. महावीर जयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मराठीची रचना जैन आचार्यांनी केली असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. पाटील सरनाईक सुद्धा जैन धर्म पाळतात असंही पद्मसागर यांचं म्हणणं आहे. हमारे लोगों को पकड़ पकड़ करके खौलते हुए तेल में तला गया और ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया। ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है। ये कायरो का इतिहास भारत का कभी नहीं होता, ये वीरों का इतिहास होता है। मैं आज महावीर जन्म कल्याणक के दिन भारत सरकार को तीसरा निवेदन करता हूं, कोई भी परिवार हो, चाहे वो 3 पति करते हो या 5 पत्नी करते हो या 2 पति करते हो या 20 पत्नी करते हो, जिसकी जो फिलॉसफी हो वो एक परिवार गिना जाएगा और उसमें 2 से अधिक बच्चे हैं, उनको भारत सरकार की कोई सुविधाएं नहीं मिलेगी। 2 से अधिक बच्चे हैं, सरकार की कोई सुविधा नहीं, और 2 से अधिक बच्चे हैं तो उनका वोटिंग राइट्स भी खत्म कर दिया जाए। अकेले महाराष्ट्र में 1,12,00,000 जैन हैं। आपको पता है, लोग मुझे दुआएं देते, मैं सब
सब लोगों से मिलता हूं, मराठी भाषा की रचना जैन आचार्य ने की है। हमारे दिल में जितना मराठी का लहू बहता है, मैं आज सच कहूं, आज पूरे भारत में सच्चे मराठी यदि कोई है तो सारे के सारे जैन हैं। जितने पाटिल है, पाटिल कौन सा धर्म पालते? जैन धर्म। पाटिल देखो, चौगुले देखो, खोत देखो, सरनायक देखो। पहली महाराष्ट्र के अंदर शुगर मिल एक जैन ने डाली है। पहला फिल्म स्टुडिओ महाराष्ट्र में एक जैन ने डाला है। रत्नागिरीत एलईडी मासेमारी नौकांवर धडक कारवाई करण्यात आली। रत्नागिरीतील सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय विभागाने ही धाडसी कारवाई केली। जयगड बंदरात मध्यरात्री 3 एलईडी मच्छीमारी नौकांचा थरारक पाठलाग करत ही कारवाई करण्यात आली। मत्स्य व्यवसाय विभागाने अवैध एलईडी लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या नौकांना रंगेहात पकडलं। 1 तास हा सगळा थरारक पाठलाग करण्यात आला आणि ही धडक कारवाई करण्यात आली। लाईट बंद करून काय करणार आहे? राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाणांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केलेले आहेत। रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या बदनामीसाठी एजन्सीला 5 कोटी रुपये दिलेत। राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा रोहित पवारांचा प्रयत्न असल्याचं सूरज चव्हाण म्हणतात। आमच्यापेक्षा तुमच्या पक्षाकडे लक्ष द्या अशी टीका देखील त्यांनी केलेली आहे। आमच्या पक्षात लुडबुड करू नका, राष्ट्रवादी पक्ष कसा अडचणीत येईल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। राष्ट्रवादीला बदनाम केल्यास जशास तसं उत्तर देऊ असं सूरज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। तुतारी गटाचं जेवढं स्वतःच्या पक्षावर लक्ष नाही तेवढं लक्ष हे आमच्या पक्षावरती आणि आमच्या पक्षातल्या नेत्यावरती आहे। सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट कशी पडेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदनाम कसा होईल यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। आम्हाला एक माहिती अशी भेटलेली आहे की रोहित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपयाचं पॅकेज हे एका एजन्सीला दिलेलं आहे। पक्षातील पदाधिकाऱ्याला पगार देऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती खोटा आरोप करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी नेमणुका केलेल्या आहेत। जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा अडचणीत येईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशी बदनामी होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा कशी मलिन होईल यासाठी सातत्यानं प्रयत्न रोहित दादांच्या टीमकडनं केला जातोय। माझं त्या टीमला एवढंच सांगणं आहे, जितकं लक्ष तुम्ही आमच्या पक्षावरती देताय तितकंच लक्ष तुम्ही तुमच्या आमदारावरती द्या, तुम्ही तितकंच लक्ष तुमच्या खासदारावरती द्या। आज तुमचे मोहोळचे आमदार कुठल्या पक्षाच्या नेत्याचं बॅनर लावून त्या ठिकाणी कार्यक्रम घेतात हे तुम्ही पाहावं। सोलापूर जिल्ह्यामधले तुमचे आमदार, तुमचे खासदार कुठल्या पक्षाच्या नेत्याच्या बॅनर खाली काम करतायत हे सुद्धा तुम्ही पाहावं आणि मग आमच्या नेत्यावरती बोलावं। आमच्या पक्षातले प्रश्न सोडवण्यासाठी, आमच्या पक्षात जर कोणी चुकला तर त्याला शिक्षा करण्यासाठी सुनेत्रावहिनी पवार या सक्षम आहेत। कुणी आमच्या पक्षामध्ये लुडबुड करू नये एवढीच विनंती आज आपल्या माध्यमातून आज आम्ही करतोय। ह्याच्या पुढे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती टीका टिप्पणी केली तर जशास तसं उत्तर आमच्याकडनं दिलं जाईल। तेव्हा रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या बदनामीसाठी 5 कोटी रुपये दिले असा गंभीर आरोप सूरज चव्हाण यांनी केलेला आहे। राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत सूरज चव्हाण यांनी रोहित पवारांवर गंभीर असे आरोप करताना रोहित पवारांकडून राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय। याशिवाय राष्ट्रवादी पक्ष कसा अडचणीत येईल यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सूरज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। आमच्यापेक्षा तुमच्या पक्षाकडे लक्ष द्या, आमच्या पक्षात लुडबुड करू नका, राष्ट्रवादीला जर बदनाम केलं तर जशास तसं उत्तर देऊ असं देखील सूरज चव्हाण यांनी रोहित पवारांना म्हटलेलं आहे। गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षाला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत आणि यासाठी IT सेलला देखील पैसे दिले गेलेले आहेत असा गंभीर आरोप यावेळेला सूरज चव्हाण यांनी केलेला आहे। तेव्हा आता या सगळ्या रोहित पवार काय नेमकं बोलताय ते पाहणं आज या संदर्भामध्ये पक्षाचे प्रवक्ते सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी अत्यंत व्यवस्थितरित्या खुलासा केलेला आहे।
त्याच्यामुळे या विषयावरती अधिक काय माझ्याकडे बोलण्यासारखं नाही. त्यांनी माहितीसह कागदपत्रासह सह्यांसह जे दाखल झालेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला दिलेली आहे. या विषयावरती योग्य वेळी योग्य वेळेला मी पूर्णपणाचं बोलेन. परंतु तटकरे सर, जे काही सुनेत्रा वहिनींनी पत्र दिलेलं होतं इलेक्शन त्या विषयावरती मी आज काय बोलणार नाही. पक्षांतर्गत बाब आहे. एक मिनिट ऐका प्लीज. वहिनी आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. प्रफुल्लभाई भुजबळ साहेब, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, मुशीफ साहेब, दिलीपराव वळसे पाटील साहेब, पक्षाचे अजून नेते आहेत. आम्ही सगळेजण एकत्रितपणे बसू. आपल्याला कोणाला त्याची चिंता असली काही कारण नाही. दादांच्या स्वप्नातला पक्ष त्याच ताकदीने पुढे नेण्याचं काम आमच्या सर्वांचं आहे आणि आम्ही पूर्ण ताकदीने नेऊ. दादांनी ज्या कठोर परिश्रमातून जी निर्णय क्षमता NDA बरोबर जाण्याच्या संदर्भामध्ये प्रखरतेने दाखवली होती, ज्या आत्मविश्वासाने दाखवली, लोकसभेच्या निवडणुकीच्या पराजयाच्या नंतर पुन्हा ज्या आत्मविश्वासाने दादांनी पक्षाचं संघटन आम्हा सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेत उभं केलं, त्यामुळे 72% स्ट्रायकिंग रेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राहिला. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये जो प्रसंग आमच्यावरती आला आहे, ज्याच्यातून आम्ही सगळेजण खूप हळवेही आहोत. आमच्या मनामधल्या त्या संवेदनासुद्धा आजही जागृत आहेत. माझं तर दादांचं गेले 35 वर्षाचं जीवाभावाचं नातं आणि त्याच्यामुळेच अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. अनेक वेळेला आम्ही वेगवेगळ्या विषयाच्यावरती बोललेलं सुद्धा आहोत आणि त्याच्यामुळे दादांच्या स्वप्नातला पक्ष पुढे ताकदीने नेणं सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली हे आम्हा सर्वांचं काम आहे. ते आम्ही नेत्यांनी त्या ठिकाणी करू. धन्यवाद. तेव्हा दादांचा पक्ष पूर्ण ताकदीनं पुढे नेण्यासाठी प्रयत्न करू असं तटकरे यांनी म्हटलेलं आहे. पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली होती आणि यानंतर आता सुनील तटकरे काय बोलतात याकडे लक्ष लागलेलं होतं. दरम्यान दादांच्या स्वप्नातला पक्ष जो आहे तो पूर्णपणे ताकदीनं उभा करू, पुढे नेऊ. दादांचं आणि माझं 35 वर्षांचं जीवाभावाचं नातं होतं असं तटकरे यांनी म्हटलेलं आहे. याशिवाय जे एक सुनेत्रा वहिनींचं पत्र व्हायरल झालेलं आहे त्यावर आत्ता मी बोलणार नाही, त्यावर काहीही भाष्य करणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. ही पक्षांतर्गत बाब असल्याचं म्हणत सुनील तटकरे यांनी प्रश्नाला उत्तर देणं देखील टाळलेलं आहे. याशिवाय पुराव्यासह सूरज चव्हाण यांनी उत्तर दिल्याचं देखील सुनील तटकरे यांनी आत्ताच म्हटलेलं आहे. आपल्यासोबत विद्याताई चव्हाण आहेत. विद्याताई, गंभीर आरोप केलेले आहेत सूरज चव्हाण यांनी रोहित पवारांवर. रोहित पवारांकडून पक्षाला बदनाम करण्यासाठी IT सेलचा वापर केला जातोय. 5 कोटी रुपये दिले जात आहेत एजन्सीला. काय म्हणणं आहे आपलं या सगळ्यावर? नाही, मला असं वाटतं की आता जे मी तटकऱ्यांचं विधान तुमच्या चॅनलवर ऐकलं ABP माझावर, त्याच्यात ते म्हणाले माझे आणि अजितदादांचे 35 वर्षापूर्वीचे संबंध होते आणि आम्हालाही माहिती की त्यांचं खूप मित्रत्वाचं नातं होतं. आणि खरं तर सूरज चव्हाणांना मला हे सांगायचंय की जे आज रोहित दादा करतायत की अजितदादांचा विमानाचा घातपात झाला का म्हणून त्यांनी एवढ्या प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, इतक्या पोटतिडकीने त्या बोलतायत, ही जबाबदारी खरं तटकऱ्यांची आणि ह्या लोकांची होती. कारण ह्यांचा वेगळा पक्ष म्हणून हे जे आज अजितदादांबद्दल प्रेम दाखवतायत, मग हे लोक तेव्हा गप्प काय ह्या विषयावर ते का बोलत नाहीये? अजितदादाचा प्लेन क्रॅश झाला तो कशा प्रकारे झाला ह्याच्यावरती कोणीही बोलत नाही आणि रोहित दादा बोलतायत तर त्यांच्यावर 5 कोटीचा आरोप करायचा हे शोभणारं नाहीये ह्यांना. खरं तर ही राष्ट्रवादीची जबाबदारी होती. प्रफुल्ल पटेल एवढे वर्ष एव्हिएशन मिनिस्टर होते. तटकऱ्यांचे आणि अजितदादांचे खूप चांगले संबंध होते. सूरज चव्हाण अजितदादांबरोबर गेला होता. हे सगळे आमच्या बरोबर राहिलेले लोक आहेत. पण ह्यांना झालंय काय सडनली की हे लोक कोणी काही बोलायलाच तयार नाही त्या विषयावर गांभीर्याने. बरं, जय पवार बोलणार होते तर त्यांचीही प्रेस कॉन्फरन्स होऊ शकली नाही. म्हणजे मला आता असा संशय येतोय हे कोणाच्या दबावाखाली आहेत आणि अजितदादाचं प्लेन हे घातपातानेच पाडलं गेलं हे सगळीकडे आता सिद्ध झालेलं आहे. सगळेजण बोलतायत. त्या दिवशी अंजली दमानी ताई पण म्हणत होत्या की कशा प्रकारे ते रिमोट कंट्रोलने ते प्लेन हे करण्यात आलं.
तर हे झालेलं आहे. मग याची चौकशी झाली पाहिजे. याचा जो FIR आहे तो महाराष्ट्रात होऊ शकला नाही, बारामतीला होऊ शकला नाही, मुंबईत होऊ शकला नाही. एका उपमुख्यमंत्री, एक महाराष्ट्राचा मोठा जाणता नेता अशा प्रकारे त्याचं विमान केल्यानंतर रोहित दादा त्याची जबाबदारी घेऊन स्वतःच्या जीवावर उदार होऊन ते हे सगळं करतायत. मग हे सगळं होत असताना राष्ट्रवादीचे सगळे लोक म्हणजे जे सांगतात की आमच्या अजितदादांशी खूप चांगले हे होते, 35-35 वर्षाचे संबंध होते, मग तुम्ही या शब्दावर काहीच बोलत नाही. एवढ्या मोठ्या आपल्या नेत्याचा ऍक्सिडेंट झाला, त्यांचं कधी सडनली डेथ झालं, आम्ही कधी स्वप्नातही आम्हाला वाटलं नव्हतं की अजितदादा अशा प्रकारे जातील. म्हणजे हा प्रकार घडवण्यात आलेला आहे. तो कोणी घडवला, का घडवला, ह्याची चौकशी होणं, त्याची खरी माहिती लोकांसमोर, महाराष्ट्रासमोर येणं हे आवश्यक आहे. मग तुम्ही का गप्प बसलाय, मूग घेऊन गप्प बसलाय आणि तुम्ही उलट रोहित दादा जो करतोय आज त्याला सपोर्ट करण्याच्या ऐवजी तुम्ही त्याच्यावरती आरोप करताय. शरम वाटली पाहिजे थोडी तरी. नक्कीच विद्याताई, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. अशोक खरातला तुरुंगात मारलं जाण्याची भीती, त्याची तुरुंगात विशेष काळजी घेण्याची गरज, तुरुंगात त्याच्यावर हल्ला झाल्यास ते सरकारला परवडणार नाही, खासदार संजय राऊतांचा इशारा. तुरुंगात सुद्धा, जेलमध्ये सुद्धा त्याची विशेष काळजी घेतली जाईल. तुरुंगात त्याच्यावरती हल्ला होणं किंवा त्याला मारणं हे सरकारला परवडणारं नाही आहे. खरातनं अनेक महिलांचं शोषण केलं, मात्र महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे गप्प का? तटकरेंनी खरात प्रकरणावर काय भूमिका घेतली? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचा आदिती तटकरेंवर निशाणा. खरात प्रकरणावरून विरोधकांनी केलेल्या टीकेला मंत्री आदिती तटकरेंचं उत्तर. मंत्री आणि एक महिला म्हणून या प्रकरणाबाबत माझ्याही भावना अत्यंत तीव्र, मुख्यमंत्रींची या प्रकरणी योग्य कारवाई, माझ्या भावनाही वेळोवेळी मांडल्याचं स्पष्टीकरण. निष्पक्षपणाने त्या संबंध प्रकरणाची चौकशी ही त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यावर देखरेख ही राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा आहे. महिला व बाल विकास विभागाची मंत्री म्हणून माझी त्या निमित्ताने विनंती राहील की ज्या ज्या त्याच्यातल्या पीडित महिला आहेत यांना न्याय हा मिळाला पाहिजे. बंधू अशोक खरातकडून स्पॉट व्हिजिटच्या नावाखाली लाखो रुपयांची लूट, लोकांच्या घरी, कार्यालयात, व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यासाठी खरात 5 लाख रुपयांपर्यंत आकारणी करायचा. काही भक्तांकडून त्यानं 20 लाख रुपये देखील उकळल्याची माहिती. बंधू अशोक खरातला उद्या कोर्टात हजर करणार. उद्या त्याची पोलीस कोठडी संपते. खरातच्या नाशिकमधील कार्यालयातून एसआयटीनं महत्त्वाचे पुरावे जप्त केले. एसआयटी नवे पुरावे कोर्टाकडे सादर करणार. अशोक खरातचा सीए प्रकाश पोफळेनं 2024 साली पुण्यातील कोरेगाव पार्क भागात 8 रो हाऊस खरेदी केले. 49 गुंठे जागाही खरेदी केली. मालमत्तेची किंमत कागदोपत्री 19,56,00,000 रुपये दाखवण्यात आली. खरातच्या सीएनं 100 कोटींहून अधिकची मालमत्ता घेतली असेल तर ईडीनं दखल घ्यावी. राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची मागणी. SIT पुरता हा निर्णय मर्यादित राहत नाही. जर त्यामध्ये हवाला असेल, त्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग असेल, तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणा सुद्धा आल्या पाहिजेत. मग IT आलं पाहिजे, ED सुद्धा आलं पाहिजे आणि त्यांनी ती चौकशी करून त्याच्या पाठीमागे जे कोणी आहेत आणि आज जर चुकीच्या पद्धतीने झाला असेल तर आमची मागणी आहे की 100% याच्यावर अशा प्रकारची कारवाई करणं गरजेचं आहे. कोरेगाव पार्कचा परिसर सर्वात महागडा, त्यामुळे या मालमत्तेची किंमत 100 कोटींहून अधिक असल्याची माहिती. खरातकडे या सीएकडे एवढे पैसे कुठून आले? अशोक खरातचा या संपत्तीशी संबंध काय? आणि एसआयटी या मालमत्तेची चौकशी करणार का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले. अशोक खरातवर 11वा गुन्हा दाखल. जमीन खरेदी व्यवहारात फसवणूक केल्याच्या जमीन मालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. खरातचं पत्नी कल्पना खरात, शिर्डीतला मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे, अशोक तांबे यांच्यावर गुन्हा दाखल. अशोक खरातनं राजकीय नेत्यांची नावं कोडवर्डमध्ये सेव्ह केली. 40 ते 45 नेते खरातच्या सतत संपर्कात असल्याची माहिती. नेते कोणताही राजकीय निर्णय घेण्यापूर्वी भोंदू खरातचा सल्ला घेत असल्याची माहिती समोर. खरात प्रकरणानंतर भोंदूबाबावर नागरिकांचा रोष. पुण्याच्या खेड तालुक्यात बुवाबाजी विरोधात संताप उफाळला. अनेक तथाकथित महाराजांनी आपली दुकानं बंद केली.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळी सीसीटीव्ही बंद असल्याचं पत्र व्हायरल. इमारतीच्या पीओपीचं काम सुरू असल्यानं सीसीटीव्हीचा वायर तुटल्याचं पत्रामध्ये नमूद करण्यात आलं. मतदानावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली होती. शिवसेनेचे आमदार आणि खासदारांवर एकनाथ शिंदेंकडून विशेष जबाबदारी. पुढील निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना. लोकसभा संपर्क प्रमुख आणि विभागीय संपर्क प्रमुखांची नियुक्ती. राष्ट्रवादीच्या घटनेमध्ये आणखी काही बदल. अल्पसंख्याक, सामाजिक आणि ओबीसी सेल घटनेतून काढले. नव्या संविधानात फक्त युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवा दल सेल. 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय अध्यक्ष निवडीदरम्यान घटनेत बदल. सांगली जिल्हा परिषदेत उद्या सभापती निवड. सभापती पदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत एक बैठक. सभापती निवडीवेळी दगाफटका नको म्हणून मवियाचे सदस्य पुन्हा अज्ञात असतील. बुलढाण्याच्या जळगावच्या जामोद नगर परिषदेच्या सभेत अभूतपूर्व गोंधळ. चक्क सभापती नगरसेवकानं सभागृहात खाली बसून प्रशासनाचा निषेध नोंदवला. प्रलंबित विकास काम आणि शहरातील स्वच्छतेच्या व्यवस्थेवरून गदारोळ. कराडच्या तासवडे एमआयडीसी स्फोटांची मालिका सुरूच. कामगारांसह परिसरातील नागरिक भीतीच्या छायेत. स्फोटामुळे परिसरात केमिकलचा दुर्गंधयुक्त वास. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. बिहारच्या नालंदामध्ये चेंगराचेंगरी. 8 जणांचा मृत्यू. मगडा शीतला मंदिरात चेंगराचेंगरी. गर्दी अनियंत्रित झाल्यानं चेंगराचेंगरी झाल्याची माहिती. मुंबई पालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची वर्णी लागलेली आहे. भिडे आजच पदभार स्वीकारणार आहेत. तेव्हा या घडीची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी. मुंबई पालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची वर्णी लागलेली आहे. भिडे या आजच पदभार स्वीकारणार असल्याचं समजतं आहे. भूषण गगराणी यांचा कार्यकाल, त्यांची निवृत्ती आज होत असल्यानं आता मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची वर्णी लागली. अधिकचे अपडेट जाणून घेऊयात. राजू सोनवणे आपल्यासोबत आहे. राजू, अपेक्षित हे नाव होतं, या नावाची देखील चर्चा होती आणि अश्विनी भिडेंचीच वर्णी लागली आहे. दीपक, आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेचं नवं आयुक्त कोण याची गेले महिन्याभरापासून चर्चा सुरू होती आणि अखेर अश्विनी भिडे यांच्या नावाची जी आहे, यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होऊन नियुक्ती जाहीर झालेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर अश्विनी भिडे ह्या जर पाहिलं आपण तर मेट्रो म्हणून त्यांची ओळख आहे. मुंबईतल्या अनेक मेट्रो असतील किंवा अनेक प्रोजेक्ट प्रकल्प जे आहे त्यांच्या नेतृत्वात जे आहे ते पूर्ण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे अश्विनी भिडे यांच्या नावाची जी आहे ती जोरदार चर्चा होती. मात्र त्यासोबत आपण पाहतोय की असीम गुप्ता असतील, त्याचप्रमाणे आपण मिलिंद म्हैसकर असतील, अशा अनेक मोठमोठ्या दिग्गज अधिकाऱ्यांची सुद्धा जी आहे ती नावं चर्चेत होती. मात्र सगळ्यात आपलं पाहायला मिळतं, सगळ्यांना मागे सरून जे आहे ते अश्विनी भिडे यांच्या नावावरती जे आहे ते शिक्कामोर्तब झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर काही राजकीय सुद्धा नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. 2 नेत्यांमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती जे आहे ती प्रतिष्ठा पणाला लागली होती. हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते दिल्लीमध्ये सुद्धा गेल्याची माहिती सूत्रांनी दिलेली होती. दोन्ही नेते जे आहेत ते आपापल्या जवळच्या अधिकाऱ्यांच्या नावावरती जे आहे ते ठाम असल्याचं सुद्धा पाहायला मिळत होतं. अखेर अश्विनी भिडे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि साधारणतः पुढच्या 2 तासामध्ये भूषण गगराणी यांच्याकडनं अश्विनी भिडे जे आहे ते चार्ज घेतील आणि मुंबई महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त म्हणून अश्विनी भिडे चार्ज सांभाळणार आहेत. खरं तर महिला म्हणून पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेला आयुक्त म्हणून मिळतं. त्यामुळे पहिल्या महिला आयुक्त जे आहे ते मुंबई महापालिकेच्या अश्विनी भिडे यांच्या नावावरती हा इतिहास असणार आहे. खरं तर आपण पाहतोय की अश्विनी भिडे हा आता मुख्यमंत्री कार्यालयामध्ये कार्यरत आहे. मुख्यमंत्री कार्यालयाची जबाबदारी जी आहे त्यांच्यावरती आहे आणि आता मुंबई महानगरपालिकेच्या ज्या आयुक्त जे आहेत ते होताना पाहायला मिळणार आहेत. खरं तर मुंबईतले अनेक विकास कामं असतील, अनेक प्रोजेक्ट जे आहेत ते हाकताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अश्विनी भिडे आता काही वेळामध्ये चार्ज घेणार आहे. त्यावेळी त्यांचं नेमकं जे आहे काय प्रसार माध्यमांशी बोलणार आहे हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. आपण जर पाहिलं तर यामध्ये त्यांच्यापेक्षाही अनेक सिनियरिटीमध्ये अधिकारी आपल्याला पाहायला मिळत होतं. मात्र त्यांच्या कामाची एक वेगळी ओळख आहे आणि त्यांच्या नावावर त्यामुळे शिक्कामोर्तब झाला असावा अशा प्रकारचं जे आहे ते समोर होतंय. त्यामुळे आता सगळ्या अधिकाऱ्यांना जे आहे ते मागे सरून अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं पाहायला मिळतंय. राजू, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा मुंबई महापालिकेच्या इतिहासात एका महिला अधिकाऱ्याच्या हाती आता मुंबईची धुरा आलेली आहे. अश्विनी भिडे आजच आयुक्त पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
तेव्हा मुंबईच्या महापौर आणि पालिका आयुक्त या दोन्हीही महिलाच असणार आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये आता महिला राज पाहायला मिळणार आहे. मार्च अखेरीस तब्बल 1232 शासन निर्णय जारी करण्यात आलेत. 25 मार्चपासून आतापर्यंत 1232 शासन निर्णय जारी करण्यात आलेले असून शासकीय सुट्टी असतानाही शासन निर्णयांचा धडाका कायम असलेला पाहायला मिळाला. वेगवेगळ्या विभागातील सर्व शासन निर्णय हे जारी करण्यात आलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.